ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 दिवसीय व्याख्यानमालेचं यशस्वी आयोजन. ज्येष्ठ नागरिक सहाय्यक कक्ष पुणे व इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ भारती विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. हा कार्यक्रम दिनांक 27, 28 व 29 जानेवारी 2025 रोजी अभिजित दादा कदम क्रीडा संकुल विरंगुळा केंद्र भारती विद्यापीठ पुणे इथं संपन्न झाला. या कार्यक्रमास इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्गदर्शक, हितचिंतक व सल्लागार माननीय नगरसेवक युवराज भाऊ बेलदरे यांचे नेहमीप्रमाणे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ स्नेहल विद्या संभाजीराव थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे, प्रीतम सुभाष जगताप वाळुंज महिला पोलीस कॉन्स्टेबल दामिनी पथक पुणे उपस्थित होते. तसेच पुढारी वृत्तपत्राचे पत्रकार रवी कोपनर, सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार अशोक गव्हाणे, लोकमत वृत्तपत्राचे पत्रकार संतोष गाजरे आणि निलेश मैसूरकर यांनीही उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय गणेश वंदना गीतानं झाली. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व सत्कार मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी स्वीकृत संचालक व जनसंपर्क अधिकारी या पदावर माननीय श्री अनिल दत्तात्रय रेळेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अनिल रेळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. यानंतर सर्व संचालक, पदाधिकारी व सभासदांनी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन केले. इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष श्री जयंत पाटणकर, देवदास गरुड, श्रीमती विजया कट्टी, प्रफुल्लता उबडके, बाबूराव कोले, रुक्मिणी मारुती पाटील, बाळकृष्ण जंगम, प्रतिमा पिंगळे, आनंदी कुबेर, श्रीमती नंदा येणे, हरीश देशमाने, भालचंद्र निखळ व चार्टर्ड अकाउंट श्री बाळासाहेब थोरात सर, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येनं सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी माननीय श्री अनिल दत्तात्रय रेळेकर यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन हरीश देशमाने यांनी केले तर श्रीमती विजया कट्टी यांच्या पसायदानानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सांभाळणं हे आपलं स्वतःचं कर्तव्य आहे. आता सध्या नवीन व्हायरस यायला लागले, त्याच्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये सर्वजण योगा करतात असतात, परंतु कोण करत नसतील तर ते जाणीवपूर्वक करा. कारण प्रतिकारशक्ती वाढली तरच तुम्ही तग धरू शकणार आहात, नसेल तर अन्यथा फार अवघड होणार आहे. चालत नसाल तर चाला आणि आलेला प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि 100% जगा. एवढंच माझं मत आहे की इथं तुम्ही असणार आणि बाहेर काय चाललंय जगाचा विचार नका करू. सर सलामत तो पगडी 50 बघा सर, तुम्ही आहे तर सगळं हो. तुम्हाला घरात तुम्ही गेल्यानंतर 10-11 दिवस थांबतील, तिथनं परत त्यांचं रुटीन चालू होईल. पण असो, मला तुम्ही आज इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघामध्ये स्वीकृत संचालक म्हणून घेतला, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा खूप थँक्स. आणि आपल्याला त्याच्यासोबत मला जनसंपर्क अधिकारी म्हणून पण घेतला. आपण ही संघटना वाढवण्यासाठी मला तुम्ही संचालक घेतला नव्हता तरी पण मी करत होतो काम, पण काम करत राहायचं असतं आणि कार्यकर्त्यातूनच काहीतरी. तुमची ओळखच ही असते की ते कार्यकर्ता व्हावं लागतं पहिला, आणि ते कार्यकर्ता झाल्यानंतर मला या सर्वजण तुम्ही तुमच्या संचालक मंडळातल्या लोकांनी एकमताने निवड केली, त्याबद्दल पहिला मी तुमच्या सर्वांचे खूप आभार. आपल्याला संघटनेचे मेंबर होण्यासाठी काय करता येईल ते आपण नक्की करू, आणि ती माझी ग्वाही राहील. पुढच्या वर्षी माझा आकडा डबल केलेला असेल तुमचा, मी त्याची मी तुम्हाला ग्वाही देतो, 100% ग्वाही देतो आणि विश्वास दाखवला त्याबद्दल खूप आभार. धन्यवाद. काढलेला आहे की वडिलांसोबत आईचेही नाव लावायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही बघायला ऑब्झर्व कराल तशी माझी नेमणूक आहे. आतापर्यंत त्यांनी परिचय स्नेहल थोरात असा दिला, मी माझा परिचय स्नेहल विद्या संभाजी थोरात असा दिला. मॅडमनी बऱ्यापैकी ज्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, सोशल मीडिया असेल, ऑनलाईन फ्रॉड असेल किंवा घरगुती विषय, संस्कारांचे शिदूर, या बाबतीत सांगितलेलं आहे. पण सध्याचा ज्वलंत विषय मला असा वाटतो की चेन स्नॅचिंगचा आहे. आता 2 दिवसापूर्वी माझा नाईट राऊंड होता, तेव्हा फालेनगरमध्ये एक चेन स्नॅचिंग झाली कॉर्नरला. आता याच्यामध्ये काही किरकोळ गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगेन की आपल्याला काय काळजी घेता येईल. आता एक महत्वाची गोष्ट आहे, फिरणं तर थांबू शकत नाही. असं नाहीये की चेन स्नॅचिंग होतीये म्हणून काय आम्ही घरात बसून राहायचं का, किंवा आम्ही बाहेरच पडायचं नाहीये का, किंवा आता तर जास्त गरज आहे सकाळचे थोडेसं मॉर्निंग वॉक सकाळी किंवा संध्याकाळी करण्याची, पण त्याच्यामध्ये पण आपण
आपण काय काळजी घेऊ शकतो? हा, पोलीस तर आहे 24 तास, पण ते झाल्यानंतर तुम्ही ते किती सेकंद पळून जातात. म्हणजे कुणाच्या बाबतीत अनुभव आला नसेल आणि येऊही नाही, पण मी सांगते तेवढ्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जेव्हा वॉकला भाजीला बाहेर पडता, जर तुम्ही एकट्याच असेल किंवा एक दोघी असेल, तर शक्यतो हे जे गळ्यातलं आहे ते खोटं घाला. पोलीस दरवाजाची कडी उघडून देण्यासाठी का, किंवा लेडीजच्या भांडण होतात, कपडे वाळत घालण्यावरून तिने माझी डाळ काढून नेली, माझे कपडे फेकून दिले, अशा छोट्या छोट्या कारणासाठी पोलिसांना फोन करतात. मग आपल्यासाठी जो नंबर दिलेला आहे त्याचा योग्यरित्या वापर आपण केला पाहिजे. आपण नागरिक कुठले आहेत? पुण्याचे, आणि पुण्याचे नागरिक कसे हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे दिलेले जे काही नंबर आहेत त्याचा योग्य वापर करावा असं मी सर्व नागरिकांना नम्र विनंती करते. तसंच खास महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने एक नंबर जारी केलेला आहे 1098. हा नंबर कधी यूज करायचा? रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेमध्ये महिलांना काही प्रवास करावा लागतो, कामानिमित्त म्हणा किंवा